श्री स्वामी समर्थ. विनायक चतुर्थी आणि गुरुपुष्यामृत योग एकत्र येणे हा अत्यंत दुर्मिळ आणि महाशुभ योग मानला गेलेला आहे. या योगला शर्करा योग असेही म्हणतात. जेव्हा गुरुवारच्या दिवशी शुक्ल पक्षातील चतुर्थी आणि पुष्य नक्षत्र एकत्र येतात, तेव्हा हा विशेष संयोग तयार होतो. तर 18 जून 2026 रोजी असाच एक अद्भुत योग जुळून आला आहे. या दिवशी प्रद्युम्न विनायक चतुर्थी आणि 2026 सालातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग एकत्र आले आहेत. या दोन्ही शुभ पर्वाची माहिती अशा प्रकारे आहे. विनायक चतुर्थी म्हणजे काय, तर हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. हा दिवस विघ्नहर्ता भगवान गणेशांच्या पूजेसाठी समर्पित आहे. याची पूजाविधी कशी आहे, तर या दिवशी सकाळी स्नान करून देवघरात चौरंगावर गणपती बाप्पांची मूर्ती किंवा सुपारी ठेवून विधिवत पूजा केली जाते. बाप्पाला लाल फुले, शेंदूर आणि 21 दुर्वांची जोडी अर्पण केली जाते. गणपती बाप्पाला मोदक किंवा लाडवाचा नैवेद्य दाखवला जातो. फलप्राप्तीसाठी या दिवशी उपवास करून गणेशांची आराधना केल्याने घरातील सर्व संकटे दूर होतात आणि सुख समृद्धी लाभते. तर गुरुपुरुषामृत योग म्हणजे काय, तर ज्योतिषशास्त्रात 27 नक्षत्रांमध्ये पुष्य नक्षत्राला नक्षत्रांचा राजा मानले जाते. जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येते, तेव्हा गुरुपुरुषामृत योग किंवा गुरुपुष्प अमृत योग निर्माण होतो. त्याची वेळ काय आहे, तर हा योग गुरुवारी 18 जून रोजी सकाळी 6:04 ते 11:32 वाजेपर्यंत आहे. खरेदीसाठी काय, तर या योगावर सोने, चांदी, हिरे, नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करणे अत्यंत लाभदायक आणि अक्षय मानले जाते. गुंतवणूक आणि नवीन सुरुवात. तर नवीन व्यवसाय सुरू करणे, बँक किंवा शेअर्समध्ये आर्थिक गुंतवणूक करणे आणि नवीन अभ्यासाची सुरुवात करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम असतो. या शुभ संयोगावर काय करावे, तर विनायक चतुर्थी आणि गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी केलेल्या साधनेचा अधिक पटीने अधिक लाभ मिळतो. मंत्रपठण, श्री गणेश अथर्वशीर, संकटनाशन गणेश स्तोत्र आणि विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. लक्ष्मीनारायण पूजा, गणपती बाप्पांसोबतच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्र पूजा करावी. यामुळे घरात धनवृद्धी होते. दत्त महाराजांची साधना. गुरुवार असल्याने श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप किंवा गुरुचरित्राचे वाचन करणे अत्यंत फलदायी ठरते. आता महत्वाचं काय, तर गुरुपुष्यामृत योग हा सर्व प्रकारच्या मांगलिक आणि व्यावसायिक कार्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते. तरीही या दिवशी शास्त्रात या नक्षत्रावर लग्न करण्यास सक्त मनाई. जर तुम्हाला तर या दिवशी धनप्राप्तीसाठी विशेष उपाय सांगितले आहे. 18 जून 2026 येत असलेल्या विनायक चतुर्थी आणि गुरुपुष्यामृत योगाचा महासंयोग धनप्राप्ती आणि आर्थिक स्थैर्यासाठी अत्यंत दुर्मिळ मानला जातो. या या महाशुभ दिवशी करायचे काही विशेष उपाय. श्रीयंत्र आणि कनकधारा स्तोत्र उपाय. तुम्हाला काय करायचंय, गुरुपुष्यामृत योगाच्या शुभ मुहूर्तावर म्हणजे सकाळी 6:04 ते 11:32 दरम्यान घराच्या देवघरात श्रीयंत्र स्थापित करायचे आहे. तर याच्यावर साधना कशी करायची, या यंत्रावर केशर मिश्रित दुधाने आणि नंतर गंगाजलाने अभिषेक करा. मंत्र मंत्र कोणता म्हणायचा, समोर तुपाचा दिवा लावून कनकधारा स्तोत्र किंवा महालक्ष्मी अष्टकमाचा पाठ करा. यामुळे घरातील पैशाची चणचण कायमची दूर होते. दुसरा उपाय म्हणजे गणपती बाप्पाला 21 दुर्वा आणि मोदक अर्पण करा. विनायक चतुर्थी असल्याने सकाळी अंघोळ करून गणपती बाप्पाला शेंदूर टिळा लावा आणि आणि प्रत्येक दुर्वा अर्पण करताना ओम गण गणपती मंत्र या मंत्राचा जप करा. याचा फायदा काय, हा उपाय व्यवसायात येणारे अडथळे दूर करतो आणि अडकलेला पैसा परत मिळवून देतो. अक्षय निधीसाठी सोने किंवा चांदीची खरेदी. या या शुभ मुहूर्तावर सोन्याचे किंवा चांदीचे नाणे, दागिने आणि तांब्याचे भांडे खरेदी करा. ती वस्तू घरी आणून सर्वप्रथम गणपती आणि लक्ष्मीच्या चरणाशी ठेवा. त्यावर हळद कुंकू वाहून पूजा करा आणि नंतर तुमच्या तिजोरीत ठेवा. यामुळे संपत्तीत अखंड वाढ होते. चौथं म्हणजे पिंपळाच्या झाडाची पूजा. गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्याने संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ जा. झाडाच्या मुळाशी थोडे दूध, पाणी अर्पण करा. त्यानंतर तिथे तुपाचा एक दिवा लावा. झाडाला प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा वास असतो, ज्यामुळे दारिद्र्य नष्ट होते. केशर आणि हळदीचा टिळा. एक चांदीची वाटी किंवा लहान डब्बी घ्या. त्यात गंगाजल, हळद आणि केशर एकत्र करून पेस्ट बनवा. या पेस्टने तुमच्या घराच्या मुख्य दारावर स्वस्तिक काढा आणि तिजोरीवर श्री लिहा. हा उपाय नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि घरात धनाचे आगमन वाढवतो. आता कोणते 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 मंत्र तुम्हाला बोलायचे आहे, तर अडकलेला पैसा आणि कर्जमुक्तीसाठी तुम्हाला
ओम गण गणपते नमः किंवा ओम ऋण हर्थे नमः. कसे बोलायचे? गणपती बाप्पाला 21 दुर्वा अर्पण करताना रुद्राक्ष किंवा लाल चंदनाच्या माळेने एक माळ 108 वेळा जप करावा. अखंड धन प्राप्तीसाठी महालक्ष्मी मंत्र. कनकधारा स्तोत्र पठण करणे सर्वात उत्तम मानले जाते. जर स्तोत्र वाचणे कठीण वाटत असेल तर या मंत्राचा जप करा. ओम श्रीं ह्रीं श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्री श्री ओम महालक्ष्मी नमः. देवघरात कमळगट्ट्याच्या माळेने या मंत्राचा 3 किंवा 5 माळ जप करावा. नोकरी आणि व्यवसायात वृद्धीसाठी गुरुपुरुषामृत योगावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या संयुक्त पूजेसाठी हा मंत्र फलदायी आहे. मंत्र आहे ओम लक्ष्मी नारायणाय नमः. काय कसे करावे? ते पिवळे वस्त्र परिधान करून तुपाचा दिवा लावून तुळशीच्या माळेने एक माळ जप करावा. आर्थिक स्थैर्यासाठी कुबेर मंत्र. घरामध्ये पैसा टिकत नसेल तर कुबेर मंत्राचा जप तिजोरी समोर करावा. मंत्र आहे ओम यक्षाय कुबेराय वैश्वश्रवणाय धनधान्याधिपते धनधान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा. हा मंत्र दक्षिणेकडे तोंड करून 108 वेळा म्हणावा. तर मंत्र पठणाचे नियम काय? पिवळे किंवा लाल वस्त्र परिधान करूनच पूजेला बसावे. पूजेच्या वेळी तुमचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. मंत्राचा उच्चार स्पष्ट आणि शांत गतीने करावा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.